हॉटेलसारखा परफेक्ट काजू पनीर मसाला बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी अर्धा किलो पनीर अशा पद्धतीने लांबट पीसमध्ये कट करून घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता ते कट। त्याचप्रमाणे इथं अर्धी वाटी होईल इतके मी काजू पाकळ्या घेतलेले आहेत। मसाल्यासाठी मी इथं अर्धी वाटी काजू, त्याचबरोबर लसणाच्या 9-10 पाकळ्या, एक टोमॅटो त्याचे बिया काढून चिरून घेतलेले, त्याचबरोबर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाल्यासाठी घेतलेले सगळे साहित्य घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटं हे छान असं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर असा भाजीमध्ये खूप छान येतो। हे बघा, मस्त सगळं लालसर झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरमधून पाणी घालून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे होईल इतकं तेल गरम करायचं। त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं। आता सगळ्यात आधी आपल्याला ज्या आपण काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या लालसर रंगावर तळून त्या साईडला काढून घ्यायचे आहेत। गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर काजू पाकळ्या लगेच करपतात। त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला हे एकसारखे हलवत लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत। आता हे आपण साईडला काढून घेऊ। आता ह्याच तेलामध्ये आपण जो बारीक केलेली पेस्ट होती मसाल्याची ती घालून घ्यायची। मसाला बारीक करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी पाणी घालून हा मसाला बारीक केलेला आहे, जास्त पण पाणी घातलेलं नाही। आता हे व्यवस्थित 2-3 मिनिटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, त्याचबरोबर पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायच्या। इथं मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातले। तुमच्या चवीनुसार, म्हणजे तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट वापरू शकता। आता हे व्यवस्थित 2-3 मिनिटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। मसाल्याच्या भांड्यामध्येच मी इथे थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं 2-3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला हे 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं 10 मिनिटानंतर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे त्याचा। खाली मसाला लागू नये यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तो मसाला छान असा शिजवून घ्यायचा। आता गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी हवी असेल, सुकी हवी असेल तर पाणी घालण्याची काही गरज नाही, पण थोडी दुरदुरीत हवी असेल तर थोडं गरम पाणी ह्याच्यामध्ये घाला। त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने हाताने चोळून टाका आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये पनीरचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे। पनीर ह्यामध्ये मी कच्चंच टाकलेलं आहे, जर तुम्ही तळून घेणार असाल तर तळूनही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण मला कच्चंच आवडतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पनीर तळून घेतलेले नाही, असेच ते पीस टाकलेले आहेत। हे पीस टाकल्यानंतर त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। काजू लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे नाहीत। पनीरला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, ती छान अशी मिक्स करून घ्यायची। बघू शकता तुम्ही किती छान असं दाटसरपणा त्याला आलेला आहे। आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर ती भाजी थोडीशी घट्टसर होते। शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला काजूचे जे आपण पीस होते ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। शेवटी काजू टाकायचे, म्हणजे आहे तसे ते कुरकुरीत राहतात आणि खाण्यासाठी खूप छान लागतात। इथं आपली मस्त काजू पनीर मसाला भाजी तयार आहे, नक्की करून बघा।